हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे बटरस्कॉच केक हाफ KGचा। ठीक आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। हाफ KGचाच आपला ऑर्डर आहे, तर चारी बाजूने नाईफने आपल्याला हे करायचे, नंतरच कट मारायचं आहे। ते चॉकलेटचा नाईफ होता, त्याच्यामुळे थोडंसं बेसला थोडंसं काळपट वाटतोय तो, कारण चॉकलेट लागले त्याला। ओके, तर अशा प्रकारे 3 लेयर करून घ्यायचे आहेत। आपण होम बेकर असलं तरी आपले प्रॉपर हाफ KG कधीच वेट जात नाही, कधीच कमी जात नाही, नेहमी जास्तच जातं, 600 to 700। ओके, अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे। अगोदर हे थोडंसं कट करायचं। ओके, आणि नेहमीप्रमाणे शुगर सिरपमध्ये थोडंसं 1 टेबलस्पून क्रश बटरस्कॉच फ्लेवरचा क्रश ॲड करायचा शुगर सिरपमध्ये। आणि क्रीम, इथं मी 1 कप क्रीम व्हिप करून घेतलेली आहे। ठीक आहे, क्रीम व्हिप कशी करायची किंवा क्रीम कशी बनवायची याचा व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे, तर तुम्ही चॅनल विजिट करू शकता। त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला क्रीम कशी बनवायची, मी इटालियाचं बीटर यूज करते, तर त्याच्यामध्ये 5 ते 7 मिनटामध्ये आरामात क्रीम बनते, जास्त वेळ लागत नाही। सुरुवातीला फर्स्ट टाईम 1 नंबरवरती त्याचे 6 असतात, स्पीडचे बटन असतात, ते 6 असतात, म्हणजे 1 2 3 4 5 6 असं असतं। तर स्पीड वाढवत जायचं, एकदम स्पीड नाही वाढवायचं, तर थोडं वाढवत जायचं। ओके, तर सेकंड लेअरला पण शुगर सिरपने सोक करायचं। ओके, तर 5 ते 7 मिनटामध्ये आपली क्रीम बीट होते। ओके, आणि अशी आपल्याला कशी पाहिजे तशी बीट झाल्याची नंतर आपण फ्रीजमध्ये नाही ठेवली तरी चालते, डायरेक्ट यूज करायची। ओके, काही ह्याच्यामध्ये दाखवतात की क्रीम व्हिप करून घ्यायची, नंतर ती 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायची, असं काही नसतं। मी लगेच व्हिप करते आणि लगेच यूज करायला घेते, तेवढा वेळ नसतो आपल्याकडे। थर्ड लेअरला पण शुगर सिरपने सोक करून घ्यायचं। तर इथं व्हॅनिला स्पॉन्ज आहे, त्याच्यामुळे तो आपल्याला चॉकलेट लागलेली दिसते त्याच्यावरती। ओके, तुम्ही ह्याच्यामध्ये बटरस्कॉचचे जे नट असतात ना, ते पण यूज करू शकता। मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवते ते, आणि ह्याच्यामध्ये पण मी फक्त साईडून वापरते, कारण आपल्याला तसं कस्टमर प्राईज नाही देत ना, त्याच्यामुळे आपण तसंच यूज करायचं ते। ओके, क्रमकोट तुमच्याकडे जर वेळ असेल तर क्रमकोटिंग करून घ्यायचं, नाहीतर मी डायरेक्ट आयसिंग करून केक पॅक करून देते, पण बहुतेक हा क्रमकोट करून मी ठेवला होता। ओके, थोडंसं याच्यामध्ये येलो कलर मिक्स करायचं, थोडंसं ऑफ व्हाईट कलर रेडी होतो तशा डिझाईनमध्ये आपल्याला तो बनवायचा आहे। ओके, ते मी थोडंसं येलो 1 ड्रॉप मिक्स केलेला आहे, लिक्विड कलर असतो तो बेकर विलाचा। ओके, अशा प्रकारे आपल्याला केकला क्रीम लावून घ्यायची थोडी, म्हणजे कसं केकला क्रीम पण जास्त लागत नाही आणि आपले केकचं फिनिशिंग पण व्यवस्थित होतं। थोडी क्रीम लावून घ्यायची, नंतर स्क्रॅपरनं कॉम करून घ्यायचं, किंवा पॅलेट नाईफने केलं तरी चालतं, म्हणजे कॉम होत नाही, पण एक लेवल येते। थोडीशी वरती एक्स्ट्रा लावून घ्यायची, कारण वरची फिनिशिंग महत्त्वाची असते, वरती एक लेवल केक दिसला पाहिजे। कधीही तुम्ही आतमध्ये कमी क्रीम वापरलीत ना तरी चालतं, पण साईडला आणि वरती थोडी एक्स्ट्रा क्रीम म्हणजे
फिनिशिंगसाठी थोडी एक्स्ट्रा वापरायला लागते, बाकी काय नाही. ओके. आणि अशा प्रकारे पॅलेट नाईफने जी एक्स्ट्रा क्रीम आहे ती बाहेरून आतमध्ये घ्यायची. ठीक आहे. छोटे छोटे ऑर्डर असतात, त्याच्यामध्ये डिझाईनचं काम करायचं असतं, त्याच्यामुळे भांडी पण पडतात. कारण एकदम 2-3 किलोची ऑर्डर असली आणि डिझाईनचं काम असलं की काय वाटत नाही. पण हाफ KG केकसाठी पण आपल्याला तेवढंच हे करायला लागतं. आणि मोठी ऑर्डर असेल तर त्याच्यासाठी पण तेवढंच करायला लागतं. ठीक आहे. आता एक कलर इथं वाढलं, त्याच्यामुळे आपल्याला एक भांडं तर वाढतच नाही. एक्स्ट्रा शुगर सिरप आहे, क्रीम व्हिप करायची. ओके. स्पून येतो आणि हा खालचा क्लीन करून घ्यायचा तो. नंतर इथं मी चॉकलेट गनाश घेतलेला आहे. तुम्ही इथं बटरस्कॉचचं जे हे असतं ना ते पण घेऊ शकता, पण माझ्याकडे ते आहे, पण त्याचा एवढा शाईन येत नाही जेवढा ह्याचा येतो. ओके. ब्राऊन कलरचा न्यूट्रल जेल. ठीक. नंतर स्टिकने आपल्याला हवी ती डिझाईन आपण ह्याच्यावरती करू शकता. आत बाहेरच करायचं. एकदा स्टिकने मी कंटिन्यू आतच घेते, एकच डिझाईन आपण बनवणार आहे इथे. ठीक आहे. फक्त बाहेरून आतमध्येच घ्यायचं, थोडंसं क्रॉस करून घ्यायचं, छान डिझाईन येते. व्हाईट क्रीमवरती तर अजून उठून दिसतं आहे. आणि पायनॅपल केक, मँगो केक, बटरस्कॉच केक वरती ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे डिझाईन येतात करता. सर्व केकवरती वेगवेगळ्या डिझाईन असतात. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि शेअर तर नक्कीच करा. ठीक आहे. अशा प्रकारे आपला केक झालेला आहे रेडी. तर मी बटरस्कॉच हे नट्सचं पॅकेट आहे, 1 किलोचं भेटतं, ते मी डायरेक्ट 1 किलोचंच आणते. ठीक आहे. कारण 1 किलोचं परवडतं, थोडं आणायला मग त्याचं चार्जेस पण जास्त असतात. त्याच्यामुळे 1 किलोचं आणायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं पॅक करून. जेवढं तुम्हाला यूज आहे तेवढं घ्यायचं आणि थोडंसं इथं क्रश करून घ्यायचं खलबत्त्यामध्ये, किंवा माझ्याकडे खलबत्ता तर नाही आहे तर मी ग्लास घेते आणि आपलं चपाती लाटायचं ते असतं ना, नाहीतर फाउंडन लाटायचं जे असतं ना ते घेते. त्याच्याने त्याला कुटायचं 2 मिनटं पण खूप होतं. असं फक्त क्रम्स त्याचे झाले पाहिजेत. ठीक आहे. अजून थोडं वापरायचं कारण थोडंसं कमी वाटतंय. आणि वरती चॉकलेट गार्निशिंग लावून घ्यायची. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॉकलेट गार्निशिंगचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन नक्की चेक करा. ठीक आहे. ह्या पण आहेत, दुसऱ्या पण आहेत. आणि यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पण मी चॉकलेट गार्निशिंग शेअर केलेले आहेत. मला 1 आठवड्यालाच कराव्या लागतात, तेवढ्या खूप साऱ्या होतात. पण कधी त्याच्या अगोदर कधी ऑर्डर जास्त झाले तर पटापट संपून जातात, ऑर्डर नाही आल्या तर तसेच राहतात. मग अशा प्रकारे आपला केक झालेला आहे रेडी. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.